नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आणि मला आनंद आहे, की आम्ही केलेले व्हिडिओ जे सोप्या भाषेत सहज समजेल असे असे आहेत, असं म्हणत त्याला फार उत्तम प्रतिसाद देत आहात. लाखोच्या संख्येनं तुम्ही हे व्हिडिओ बघत आहात. त्यामुळे आधीच थँक सो मच. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाराष्ट्राच्या समाजकारणाचं, महाराष्ट्राच्या राजकारणाचं विश्लेषण करत असताना गोष्टी सहज घडत नाहीत, हे तर मी अनेक वेळेला सांगितलं. मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलचं माझं आकलन असं आहे, की स्वतःला शारीरिक कष्ट देऊन, समाजाप्रती असलेली निष्ठा दाखवत आणि सहज ज्याला कितीही आर्थिक प्रलोभनं मिळाली असती, अशा प्रलोभनाला न बळी पडता सुद्धा मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन 3 वर्ष जवळपास झालं आता सुरू आहे. त्या आंदोलनामुळं महाराष्ट्रातल्या सामाजिक स्थितीमध्ये काय बदल झालाय आणि त्याचे राजकीय परिणाम काय झालेत आणि आता येणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती याचा कोणाला फायदा होईल, असं जर मला विचाराल, तर ते मी ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता मनोज जरांगे पाटील यांचं 29 तारखेपासून जे आंदोलन सुरू होत आहे, त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती राज्य सरकारनं काल मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भातली मंत्र्यांची उपसमिती पुनर्गठित केली आणि मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन होणार आहे, त्या पार्श्वभूमीवरती ह्या समितीमध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे अध्यक्षपद दिलं. त्याबरोबर चंद्रकांत पाटील, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, त्यानंतर शिवेंद्रसिंह भोसले, ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, मकरंद जाधव, बाबासाहेब पाटील असे दोन्ही आपल्या सहकारी मित्रपक्षांचा समावेश ह्या समितीमध्ये केलेला आहे. या समितीचं मुख्य काम काय? तर न्यायालयीन प्रकरणामध्ये शासनाची बाजू मांडण्यासाठी वकिलांशी समन्वय साधणं, चर्चा करणं, आवश्यक त्या सूचना देणं, त्याबरोबर उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी कार्यपद्धती निश्चित करणं, न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीसोबत समन्वय साधून त्यांच्या कामकाजातल्या अडचणी दूर करणं, जात प्रमाणपत्र मिळवताना येणाऱ्या अडचणीवर तोडगा काढून प्रक्रिया सुलभ करण्यासाठी उपाययोजना करणं, सारथी व पाटील अण्णाभाऊच्या नावाने असलेलं जे पाटील आर्थिक विकास महामंडळ आहे, त्या महामंडळाच्या योजनांचा आढावा घेणं. मुख्यत्वे समितीचं काम मनोज जरांगे पाटील आणि तत्सम लोक जे मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल भूमिका मांडतायत, त्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करणं. असं दिसतंय, की गणपतीच्या सणासुदीच्या काळामध्ये हे जे आंदोलन होणार आहे, त्याची एक प्रकारची धास्ती राज्य सरकारनं घेतली, मग समिती गठीत केली. शिंदे समितीला छत्रपती संभाजीनगरला पाठवलं, त्याचं निमंत्रण मनोज जरांगे पाटील यांना दिलं आणि आता ती प्रक्रिया चालूच राहणार आहे. मनोज जरांगे पाटलांनी पण मोठ्या प्रमाणामध्ये बैठका घ्यायला सुरुवात केली. आता हे सगळं सांगितल्यानंतर असा सुप्तपणे संशय यावा, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. 2024च्या लोकसभा निवडणुका आणि 2024च्या विधानसभा निवडणुका ह्याच्यातलं मधलं जे मासिक अंतर होतं, त्यातनं काय महाराष्ट्रात दिसलं? लोकसभा निवडणुकीमध्ये आधी भारतीय जनता पार्टीने केलेली पक्ष फोडाफोडी, उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडण्यासाठी केलेल्या असंवैधानिक गोष्टी, शरद पवार यांचा पक्ष फोडून केलेली ती कृती जी लोकांना आवडलीच नाही. त्या सगळ्याचा राग लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीवरती व्यक्त झाला. महायुतीची दाणादाण उडाली, एक्सक्लुडिंग एकनाथ शिंदे. त्यानंतर काय झालं? लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदललं आणि त्या बदललेल्या वातावरणामुळं बीड हे त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण आपण बघू, की समाजातला सामाजिक तिढा वाढला. कुठे, कशी, केव्हा स्फोटक परिस्थिती निर्माण होईल असं वाटलं आणि मग विधानसभा निवडणुकीला महाराष्ट्र सामोरे गेला. मधल्या काळामध्ये मराठा समाज विरुद्ध इतर समाज असं नकळतपणे चित्र उभं राहिलं. त्याचं विश्लेषण सगळ्याच पत्रकारांनी केलं. विदर्भात काय परिणाम होईल, कोकणात काय होईल, पश्चिम महाराष्ट्रात काय होईल आणि मराठवाड्यात मुख्यत्वे काय होईल. निकाल नेमका उलटा. आणि म्हणून माझं आता असं आकलन आहे, की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, त्यानंतर महाराष्ट्रातल्या सामाजिक सद्यस्थितीचं आकलन केल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन कितीही उदात्त भावनेनं असलं तरी त्याचा फायदा हा महायुतीलाच होणार आहे. मला जालना जिल्ह्यातल्याच एका वरिष्ठ नेत्यांनी फोन करून सांगितलं, की ते केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे पराभूत झाले आणि श्री छगन भुजबळ हे केवळ मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे विजयी झाले. हे माझं आकलन नाही, त्यांचं आकलन आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा
त्यांची पूर्वपरवानगी घेऊन मी ते नाव पण सांगेन. जर लोकनीती CSDचा आपण डेटा बघितला, तर तो डेटा सुद्धा काय सांगतो आणि हे आंदोलन हे कसं महायुतीच्या पथ्यावरती पडतं आहे. म्हणजे एकीकडे ओबीसी सगळा संघटित झाला आणि तो महायुतीच्या बाजूने गेला आणि मराठा समाजानं सुद्धा हिंदुत्व आणि वेगवेगळ्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीला पाठिंबाच दिला. ती आकडेवारीच माझ्याकडे आहे. बघा काय झालंय, तर साधारणपणे 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं महाराष्ट्रात 27.84% मतं मिळवली आणि 25 पैकी 23 जागा जिंकल्या. त्यांना एकूण मतं किती मिळाली? 1,49,00,000. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या मताची टक्केवारी 26.18% म्हणजेच 2019च्या तुलनेमध्ये 1.66% घट झाली. जर फार म्हणजे तुम्हाला ज्यांना कोणाला आकडेवारीमध्ये क्वांटम मोठा असला, की ह्या 1.66%चं महत्त्व वाढतं. पण तेच जर तुम्ही छोट्या क्वांटममध्ये बघायला लागला, तर त्याचा काहीच परिणाम नसतो. पण त्याचा परिणाम काय झाला? तर भारतीय जनता पार्टीनं 28 पैकी केवळ 9 जागा जिंकल्या. 14 जागांचं त्यांचं नुकसान झालं आणि त्यांची एकूण मतं घसरली. 1,49,00,000 लोकांनी त्यांना मतं दिली नाहीत 2019च्या तुलनेत. म्हणजे काय 2024 मध्ये मताची टक्केवारी कमी झाली, परंतु एकूण मतामध्ये जी स्थिरता होते, ती स्थिरता सुद्धा कमी होऊन त्यांना मतं कमी मिळाली. आता 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपनं 25.75% मतं मिळवली आणि 105 जागा जिंकल्या. एकूण मतं त्यांना मिळाली 1,40,00,000. 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना 26.77% मतं मिळाली. हे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतरचं चित्र आहे. म्हणजे 2019च्या तुलनेमध्ये 1.02% एवढी वाढ झाली आणि 149 पैकी भारतीय जनता पार्टीनं आपला स्ट्राईक रेट अबाव 90% नेत 132 जागा जिंकल्या आणि त्यांच्या जागेमध्ये 105 ते 132 म्हणजे 27 जागांची वाढ झाली. एकूण मते 1.73 कोटी म्हणजे 2019च्या तुलनेमध्ये त्यांना 33 लाख मतं अधिक मिळाली. लोकसभा निवडणुकीमध्ये जे 1.66% मतं कमी झाली होती आणि 14 जागांचं नुकसान झालं होतं, त्याचं उलटं चित्र झालं. जे 1.02% मतं म्हणजे 1.73%च्या आसपासची जी मतं मिळाली, वाढली. त्यांना 33 लाख मतं वाढली आणि 27 जागा वाढल्या. आता मी CSDS लोकनीतीचा सर्व्हे पण बघितला, की कोणत्या समाजानं भारतीय जनता पार्टीला मतं टाकली. सुमारे 30% मराठा, कुणबीसह आणि 40% ओबीसी मतदारांनी भाजपला पाठिंबा दिला. म्हणजे मराठा समाजानेही पाठिंबा दिला आणि ओबीसी समाज तर मराठा समाजाच्या पुढं 2 पावलं जात भारतीय जनता पार्टीच्या पुढं गेला. मराठा आणि ओबीसी समुदायाचा पाठिंबा हा भाजपच्या यशाचा मुख्य आधार आहे. अनुसूचित जाती सुमारे 20% एससी मतदारांनी भाजपला पाठिंबा दिला. तर बरेचसे एससी मतदार विशेषतः बौद्ध आणि महार समुदाय, जो आधीचा महार समुदाय, तो महाराष्ट्र विकास आघाडीकडे गेला, MVVकडे गेला. आदिवासीतल्या 25% आदिवासींनी भाजपला पाठिंबा दिला. मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याक समुदाय मात्र महाविकास आघाडीबरोबर गेला. भाजपच्या 132 आमदारापैकी मोठा वाटा मराठा आणि ओबीसी समुदायाचा आहे. कारण या समुदायाने त्यांना सर्वाधिक मतदान केलं आणि मराठा प्राबल्य असलेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला मोठं यश मिळालं. अनुसूचित जाती, एससी राखीव जागावर भाजपनं काही यश मिळवलं, परंतु महाविकास आघाडीला तिथं जास्त जागा मिळाल्या आणि आदिवासी म्हणजे एसटी राखीव जागावर भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी जसं शिवसेना आणि एनसीपी यांनी चांगली कामगिरी केली, विशेषतः नंदुरबार, गडचिरोली आणि इतर आदिवासी जिल्ह्यामध्ये. आणि मग असं दिसतं आहे, की अधिकृतपणे जरीही जातनिहाय आकडेवारी निवडणूक आयोगानं दिली नसली, तरी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा भाजपला फायदाच झाला आणि जर कोणाला असं म्हणायचं असेल, की त्याचा फायदा नाही झाला, तर नुकसान पण नाही झालं. म्हणजे ओबीसी समाज संघटित होऊन भाजपच्या बाजूने गेला आणि आता मराठा समाजानं सुद्धा भाजपला हिंदुत्व वेगवेगळ्या सगळ्या मुद्द्यावरती पाठिंबा दिला. या सगळ्यांचा लसावी काय? तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये जर गणपती आणि नंतर असलेल्या दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने खरोखर या आंदोलनाची व्याप्ती वाढत जर तीव्र झालं, तर त्याचा राजकीय फायदा हा भाजपलाच होईल. फार तर राज्यातली कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती बिकट झाली, तर कदाचित केंद्रीय पातळीवर तर फोर्स वगैरे पाठवून हे आंदोलन शमवण्याचा प्रयत्न केला जाईल. या आकडेवारीचा बोध जे लोक या आंदोलनाशी निगडीत आहेत ते घेतीलच. मनोज जरांगे पाटील मी जसं म्हणालो तसं चाणाक्ष आहेत. त्यांची समज उत्तम आहे. कधी आणि कशा स्वरूपात आंदोलन करायचं, केव्हा माघार घ्यायची हे त्यांना बरोबर कळतं
आणि नाही म्हटलं तरी मनोज जरांगे पाटील यांच्यामुळं ओबीसी समाजामध्ये जात प्रमाणपत्र मिळवून मोठ्या संख्येनं मराठा समाजाचा समावेश झालाय. अर्थात पुन्हा प्रवीण गायकवाड वगैरे सारखी मंडळी जी मांडणी करतात त्याकडेही लक्ष आपलं वेधायला हवं. खुल्या प्रवर्गातल्या आणि आर्थिकदृष्ट्या मागासातले असलेल्या लोकांसाठीचा जो आरक्षणाचा कोटा आहे, त्याच्यात पूर्वी 10 पैकी 8 जागा मराठा समाजाच्या वाट्याला जायच्या. आता त्या अल्पसंख्याक समुदायाच्या वाट्याला जातात आणि तिथं खरं म्हणाल तर मराठा समाजाचं नुकसान झालेलं आहे. आपलं या आंदोलनावरती खूप बारकाईने लक्ष असेल. प्रत्यक्ष ग्राउंडवर जाऊन आपण याचं विश्लेषण करू आणि पुढची 4-5च दिवस राहिलेले असल्यामुळं आणि सरकार पण हळू ह्या दृष्टीनं हालचाली करताना दिसते म्हणून हे विश्लेषणात्मक व्हिडिओ आपण करत आहोत. थांबूया आपण इथे. हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अधिकात अधिक लोकांपर्यंत जाऊ द्या. थँक